नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघतोय सँडमेयर्स रिएक्शन, जी की आपल्या हॅलोजन डेरिव्हेटिव्स टॉपिकमधली अत्यंत महत्त्वाची रिएक्शन आहे, नेम रिएक्शन आहे. मित्रहो, सँडमेयर्स रिएक्शनची इन्फॉर्मेशन या टॉपिकमध्ये व्यवस्थित दिलेली नाही आहे, कारण तो ऑलरेडी आपला 11चा पण काही पार्ट असल्यामुळे. आता आपण बघतोय की सँडमेयर्स रिएक्शन घडते कशी. तर सँडमेयर्स रिएक्शन मित्रांनो मुख्यतः 2 स्टेपमध्ये घडते, समजून घ्या. पहिली स्टेप आहे, ज्या स्टेपमध्ये ॲनिलीन जो की प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन आहे त्याला रिॲक्ट केलं जातं एका मिक्सचरसोबत. ते मिक्सचर आहे कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड अँड HCl. त्याच्या इन सिटूमध्ये म्हणजेच रिॲक्शनच्या अंतर्गत नायट्रस ॲसिड तयार केला जातो, जो की अनस्टेबल असतो, त्यामुळे तो इन सिटू बनवला जातो, म्हणजे या दोघांपासून बनवला जातो. आणि दुसरी महत्त्वाची कंडिशन या रिॲक्शनला ती म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस किंवा ज्याला आपण 273 केल्विन म्हणूयात, त्या टेम्परेचरला थोडक्यात काय तर आईस कोल्ड कंडिशनलाच ही रिॲक्शन घडून येते. आता या दोन्हीच्या रिॲक्शन मिक्सचरमधून जो प्रॉडक्ट तयार होतो मित्रांनो, तो आहे बेन्झीन डायझोनियम क्लोराईड, जो की एक ॲरोमॅटिक सॉल्ट आहे, डायझोनियम सॉल्ट आहे, आणि हा स्टेबल सॉल्ट आहे मित्रांनो. याच्यापासून आपण बघतो अमाइन्स टॉपिकमध्ये तर खूप सारे वेरियस प्रॉडक्ट्स आपण बनवलेले आहेत. सो पहिली स्टेप आहे ॲनिलीन नायट्रस ॲसिड इन C2 ॲट 0 डिग्री सेल्सिअस फॉर्म्स बेन्झीन डायझोनियम क्लोराईड. त्यानंतर स्टेप 2 येते या रिॲक्शनचे मित्रांनो. याच्यामध्ये तुम्ही बघा, जो बेन्झीन डायझोनियम क्लोराईड जो की स्टेबल आहे, ॲरोमॅटिक डायझोनियम सॉल्ट आहे, त्याला जर आपण क्युप्रस क्लोराईड आणि HCl सोबत रिॲक्ट केलं तर तयार होणारा जो प्रॉडक्ट आहे मित्रांनो, तो आहे क्लोरोबेन्झीन विथ द इव्हॉल्युशन ऑफ डायनायट्रोजन गॅस. जर आपण तिथं क्युप्रस क्लोराईडच्या ऐवजी क्युप्रस ब्रोमाइड वापरला आणि HBr HClच्या ऐवजी HBr वापरला तर येणारा प्रॉडक्ट हा ब्रोमोबेन्झीन आहे. म्हणजेच काय, थोडक्यात हॅलोॲरिन्स बनवण्याची ही एक खूप सोपी पद्धत आहे, ज्याच्यामध्ये क्लोरोबेन्झीन किंवा ब्रोमोबेन्झीन हे प्रॉडक्ट्स मुख्यतः बनवले जातात. सो दिस कॅन बी ऑल्सो कन्सिडर्ड ॲज वन ऑफ द मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ हॅलोॲरिन्स आल्सो. आणि विशेष म्हणजे येणाऱ्या बोर्ड एक्झामसाठी आपला जो 20 तारखेचा पेपर आहे त्यासाठी सुद्धा ही खूप रिॲक्शन महत्त्वाची आहे. त्याचबरोबर येणाऱ्या CET आणि नीट एक्झामिनेशनला देखील याच्यावरती वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. एकतर रिएजंट्स विचारले जाऊ शकतात, किंवा टेम्परेचर कंडिशन विचारली जाऊ शकते, किंवा ॲसिडबद्दल काही इन्फॉर्मेशन विचारली जाऊ शकते, किंवा ओव्हरऑल नेम रिॲक्शनचा प्रॉडक्ट वगैरे, किंवा पूर्ण रिॲक्शन पण विचारली जाऊ शकते. सो खूप महत्त्वाची असणारी ही रिॲक्शन, या रिॲक्शनला तयार केल्याशिवाय तुम्ही एक्झामला जायचं नाही मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा. भेटूया एका नवीन व्हिडिओसह एका नवीन नेम रिॲक्शनसोबत. थँक्यू.